प्रॉब्लेम व्यवस्थित काय करा, रीड करून घ्या. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय आहे, फाइंड द डायमीटर ऑफ दी सर्क्युलर सेक्शन. मग इथं गिवन डाटामध्ये लिहा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डायमीटर ऑफ ए सिम्पली सपोर्टेड शाफ्ट ऑफ 2 मीटर स्पॅन. इथं बघा काय दिलेलं आहे, सिम्पली सपोर्टेड शाफ्ट. मग इथं ऑफ 2 मीटर स्पॅन विच कॅरीड ऑफ 240 किलोन्यूटन पर मीटर UDL. मी इथं शाफ्ट ड्रॉ करून घेतो. सिम्पली सपोर्टेड बी याच्यावरती काय UDL आहे दिलेलं आपल्याला. किती इंटेन्सिटी लोडचे, 240 किलोन्यूटन पर मीटर आहे. लेंथ दिलेली आहे शाफ्टची, किती आहे ही, 2 मीटर. त्यानंतर क्रॉस सेक्शन कसा दिलेला आहे आपल्याला, सर्क्युलर. आपल्याला काय करायचं आहे, डायमीटर फाइंड आउट करायचे. वाय म्हणजे काय असतं, मॅक्सिमम डिस्टन्स कुठून, सेंटरपासूनचं एक्स्ट्रीम लेयरचं मॅक्सिमम डिस्टन्स. त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे, इथं आपल्याला स्पॅन दिलेला आहे UDL. डब्ल्यू किती दिलेलं आहे, 240. किती दिलेलं आहे W, 240 किलोन्यूटन पर मीटर. W किती दिलेलं आहे, 240 किलोन्यूटन पर मीटर दिलेलं आहे. स्पॅन दिलेलं आहे आपल्याला. नंतर स्पॅन किती दिलेलं आहे, इथं 2 मीटर दिलेलं आहे म्हणजे L. लेंथ दिलेली. त्यानंतर मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस दिलेली. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, सिग्मा बी दिलेला आहे. सिग्मा बी किती दिलेला आहे इथं, 8.4 गिगा पास्कल दिलेला आहे. गिगा म्हणजे काय, 10⁹ किंवा इथं आपण असं पण लिहू शकतो, 8.4 × 10⁻³ मेगा पास्कल. मेगा म्हणजे काय 6, गिगा म्हणजे काय 9. 9मधनं 6 गेले, खाली किती राहिले 3, म्हणून इथं आपण मेगा पास्कल घेतलं. याचं कन्वर्जन आपण न्यूटन पर mm² मध्ये करून घेऊ. 8.4 × 10⁻³ न्यूटन पर mm². ही एक गोष्ट लक्षात ठेवा. 1 मेगा पास्कल म्हणजेच किती, 1 मेगा पास्कल म्हणजेच किती इथं, 1 न्यूटन पर mm². युनिट कन्वर्जन खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये. युनिट कन्वर्जन तुम्हाला जर आले तर तुम्ही इझिली काय करू शकता, प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. नंतर बघा आता काय करायचं, आपल्याला माहिती आहे काय फाइंड आउट करायचं, डायमीटर ऑफ द शाफ्ट फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, तो म्हणजे काय यूज करायचं, फ्लेक्झरल फॉर्म्युला. लक्षात ठेवा नेहमी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी फ्लेक्झरल फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपला, फॉर्म्युला काय, M/I इज इक्वल टू सिग्मा B/Y इज इक्वल टू E/R. मग आपल्या ह्या दोन टर्म घ्यायच्या. आपल्याला काय काय गिवन आहे ते बघायचं. M पण माहिती, Y पण माहिती, सिग्मा B पण माहिती, I नाही माहिती, I पण माहिती आपल्याला. I किती असतो सर्क्युलर सेक्शनसाठी, I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस किंवा y ॲक्सिस सर्क्युलर सेक्शनसाठी सारखाच असतो. किती असतो, 5/64 d⁴. मग इथं फक्त व्हॅल्यूज पुट करून द्यायच्या. या M घेऊ आपण, नंतर हे 5/64 d⁴ इज इक्वल टू हे सिग्मा B/Y. क्रॉस मल्टिफिकेशन करायचं. नंतर काय करायचं, क्रॉस मल्टिफिकेशन करा. क्रॉस मल्टिफिकेशन केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, इकडं लिहितो मी M × Y डिवायडेड बाय, किंवा इथं M × Y डिवायडेड बाय हे सिग्मा B करू आपण.
सिग्मा बी इज इक्वल टू किती येईल हे इकडे घेऊया पाय बाय 64 डी टू द पॉवर 4. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डी, म्हणजे इथं डी टू द पॉवर 4 इज इक्वल टू हे 64 इकडे येतील 64 एम इंटू वाय एम इंटू वाय डिवायडेड बाय हे पाय येईल इथं आणि हे सिग्मा बी. असं सिम्पल आपण काय केलं माहिती आहे त्याला कन्वर्जन करून घेतलं. त्यानंतर हा यम आपल्याला माहिती आहे का नाही माहिती, तर ही बीम कोणती आहे सिम्पली सपोर्टेड बीम आहे विथ यू डी एल. सिम्पली सपोर्टेड बीम विथ यू डी एलसाठी काय असतो एम मॅक्स इज इक्वल टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 असतो. लक्षात ठेवा. डब्ल्यू किती आता इथं आपल्याला 240 आहे, एल किती इथं 2 आहे, 2चा काय येईल स्क्वेअर डिवायडेड बाय 8 किती येतं आन्सर 120 किलो न्यूटन मीटर. म्हणजेच हे किती आले 120 इंटू 10 टू द पॉवर 6 न्यूटन एम एम. एवढी काय आली ही व्हॅल्यू आली. कशाची व्हॅल्यू आली ही मॅक्स एम. एम म्हणजे काय मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. किती आली ती मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट 120 इंटू 10 टू द पॉवर 6 न्यूटन एम एम. मग ही व्हॅल्यू इथं पुट करून द्यायची. इथं बघा इथं सपोज इथं डी टू द 64 आहे तसेच लिहू आपण. एमची व्हॅल्यू टाकून द्या 120 इंटू 10 टू द पॉवर 6. वायची व्हॅल्यू वाय मॅक्स किती इथं डी बाय 2. वाय मॅक्स पण आपला डी बाय 2 आहे. किंवा तुम्ही याला आणखीन सिम्प्लिफाईड करू शकता. इथं 64 एम इंटू वाय. वाय काय आलेला आहे डी बाय 2 आणि हे डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा बी. हे डी आणि हे डी काय होईल कॅन्सल होईल. इथं काय राहील फक्त डी क्यूब, म्हणून इथं डी क्यूब इज इक्वल टू नंतर हे दोनने पण इथं काय होईल किंवा आपण असं सिम्प्लिफाईडमध्ये व्यवस्थित लिहून घेऊ. इथं सपोज 1 हे 2 आहे तसेच लिहू. इथं हे पाय जसेचे तसे लिहू. आणि नंतर हे सिग्मा बी किती आहे आपला 8.4 इंटू 10 टू द पॉवर 3. 8.4 इंटू 10 टू द पॉवर किती आहे 3 आहे. नंतर फक्त काय करायचे कॅल्क्युलेटर घ्यायचं. कॅल्क्युलेटर घेतल्यानंतर डीची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. ओके इथं डी क्यूब किती येईल मग डी क्यूब इज इक्वल टू किती येतं इथं 145.76 इंटू 10 टू द पॉवर 3. मग काय करायचं टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड. ज्या मुलांना जमत नसेल त्यांनी काय करा फक्त डी इज इक्वल टू हे ब्रॅकेटमध्ये टाका, वरती फक्त 1/3 करा तरी जमेल काहीच प्रॉब्लेम नाही. फायनल आन्सर येतं डी इज इक्वल टू 52.628 mm. म्हणजे इथं आपलं काय आन्सर आलं डायमीटर ऑफ सर्क्युलर सेक्शन डी इज इक्वल टू 52.628 mm.